नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अर्थशास्त्राचे दुसरे प्रकरण म्हणजेच पैसा हे प्रकरण बघत होतो। त्यामध्ये आपण वस्तू विनिमय पद्धत व या वस्तू विनिमय पद्धतीतील अडचणी आपण बघितल्या। आज आपण पुढे पैसा म्हणजे काय व या पैशाची उत्क्रांती कशी झाली हे आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपण पैसा म्हणजे काय किंवा पैशाची व्याख्या आपण बघणार आहोत। तर पैशाची व्याख्या आता बघा, पैसा या संकल्पनेच्या व्याख्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत। पैशाची एकच अशी सर्वसामान्य व्याख्या नाही, तर काही अर्थशास्त्रज्ञांनी पैशाची व्याख्या त्यांच्या कार्यावर आधारित केलेली आहे, तर काहींनी पैशाच्या सामान्य स्वीकृतीवर आधारित व्याख्या दिलेली आहे। मग आपल्याला पुस्तकामध्ये प्राध्यापक क्राउथर व प्राध्यापक वॉकर यांच्या दोन व्याख्या दिलेल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला प्राध्यापक क्राउथर यांची व्याख्या, मग त्यांच्या मते पैसा म्हणजे जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्यसंचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय। मग बघा की क्राउथर यांच्या व्याख्येमध्ये की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून, मग आता विनिमय माध्यम म्हणजे काय, तर वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा खरेदी विक्री करण्यासाठी जे माध्यम वापरलं जातं त्याला विनिमय माध्यम असं म्हटलं जातं। म्हणजे जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते, म्हणजे सर्वांनी स्वीकारलेली असते किंवा सर्वांना ती मान्य असते, आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्यसंचयनाचे कार्य करते। आता यामध्ये मूल्यमापन म्हणजे काय, तर मूल्यमापन म्हणजे सर्व वस्तू व सेवांची मूल्य ही पैशात व्यक्त केली जातात आणि पैसा हे हिशोबाचे परिमाण आहे। जेव्हा बघा वस्तूंचे मूल्य हे पैशात व्यक्त केले जाते तेव्हा त्यास किंमत असे म्हटले जाते आणि यामुळे सर्व वस्तूंच्या मूल्यांची तुलना करता येते। त्यानंतर बघा की आता मूल्यमापन म्हणजे की वस्तू आणि सेवांचे पैशात व्यक्त केलेली किंमत। तर मग मूल्यसंचयन म्हणजे काय, तर मूल्यसंचयन म्हणजे की बघा पैसा मूल्यसंचयनाचे कार्य करतो। म्हणजेच बघा की वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्यकाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला पैशांची तरतूद करणं आवश्यक असतं। मग यासाठी तो आपल्या चालू उत्पन्नातून बचत करत असतो, यालाच मूल्यसंचयन असे म्हणतात। म्हणजेच बघा की जी वस्तू सर्वसाधारणपणे सर्वांना स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे आणि मूल्यसंचयनाचे कार्यही करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय। तर प्राध्यापक क्राउथर यांची व्याख्या आपण बघितली। त्यानंतर पुढे प्राध्यापक वॉकर यांची व्याख्या दिलेली आहे की वॉकर यांच्या मते जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय। अतिशय साधी सोपी व्याख्या त्यांनी दिलेली आहे की जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय। आता मग पैशाची कार्य कोणती, तर मग विनिमय माध्यम किंवा वस्तूंची खरेदी विक्री असेल, मग मूल्यमापन असेल की वस्तू व सेवांची पैशात व्यक्त केलेली किंमत, किंवा मूल्यसंचयन की वर्तमान काळातील गरजा तसेच भविष्य काळातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते। म्हणजे जो पैशाची कार्य करतो त्याला पैसा असे म्हटले जाते। त्यानंतर पुढे बघा आपल्याला पैशाची उत्क्रांती दिलेली आहे। मग आता उत्क्रांती म्हणजे काय, तर बघा की पैशाचा जो उगम झालेला आहे तो आपल्याला बघायचा आहे की सुरुवातीपासून, की आपण बघतो की सुरुवातीपासूनच कागदी पैसा असेल, इलेक्ट्रॉनिक पैसा असेल की जो आजच्या काळामध्ये वापरला जातो तो नव्हता। तर मग सुरुवातीला की वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी कोणत्या पैशाचा वापर केला जात होता आणि त्यानंतर त्यामध्ये कसे बदल होत गेले आणि आजच्या आधुनिक काळामध्ये आपण जो इलेक्ट्रॉनिक पैसा वापरतोय तर त्याचा शोध कसा लागला, तर इथपर्यंत आपण पैशाची उत्क्रांती बघणार आहोत। तर मग बघा की पैसा अस्तित्वात येण्याचे कारण हे उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे।
की एका पैशातून दुसऱ्या पैशाची निर्मिती होत गेली किंवा एका पैशानंतर दुसऱ्या पैशाचा शोध लागत गेला, त्यामध्ये सुधारणा होत गेल्या. आणि हे पैशाचं जे स्वरूप आहे तर ती काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत गेलेले किंवा बदलत असलेले आपल्याला बघायला मिळते. तर बघा, आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हे सुद्धा काळाप्रमाणे झालेल्या बदलाचा एक परिणाम आहे. मग पुढे आपल्याला पैशाची उत्क्रांती किंवा पैशाच्या उत्क्रांतीनुसार पैशाची किंवा चलनाचे विविध प्रकार आपल्याला बघायचे आहे. तर पुढे बघा, आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये की आपल्याला पैशाचे 8 प्रकार दिलेले आहे किंवा मग यामध्ये पैशाची उत्क्रांती आपल्याला दिलेली आहे. की सुरुवातीला बघा की वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी, खरेदी विक्री करण्यासाठी पैसा वापरला जायचा. त्यानंतर या पैशामध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्या. मग वस्तू पैसा आला. वस्तू पैशामध्ये सुद्धा अडचणी येऊ लागल्या आणि त्यातून पुढे धातू पैसा अस्तित्वात आला. त्यानंतर त्याच्या पुढे धातूची नाणी अस्तित्वात आली आणि या सर्व पैशांमध्ये अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यामुळेच पुढे कागदी पैसा आला. कागदी पैसा वाहून नेण्यात अडचण किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली किंवा मोठे व्यवहार असेल तर हा कागदी पैसा अडचणीचा ठरू लागला. आणि मग पुढे पत पैसा आला. पत पैशातूनच बघा पुढे प्लॅस्टिक पैसा की ज्याला आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असं म्हणतो. त्यानंतर शेवटी इलेक्ट्रॉनिक पैसा की आजच्या आधुनिक काळात किंवा आज आपण जो पैसा वापरतोय की इलेक्ट्रॉनिक पैसा की मोबाईलच्या साहाय्याने आपण सहजपणे एका खात्यावरील पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करू शकतो किंवा मग आपण इतर जी कामं आहेत तर ती आपण मोबाईल ॲपच्या साहाय्याने सहजपणे आपण करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर करून ती कामं आपण सहजपणे पूर्ण करतो. तर आपल्याला एक एक प्रकार सविस्तर बघायचा आहे. तर पैशाचे प्रकार, तर बघा यामध्ये सुरुवातीला आपल्याला पहिला प्रकार घ्यायचा आहे पशुपैसा. मग बघा यामध्ये की मग पशुपैसा म्हणजे काय, तर इतिहासपूर्व काळामध्ये की देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशुपैसा वापरला जात होता. मग आता पशुपैसा म्हणजे काय, तर उदाहरणार्थ गाई असेल, शेळ्या, मेंढ्या इत्यादींचा समावेश हा पशुपैशामध्ये केला जात होता. म्हणजेच बघा की वस्तू किंवा मग अन्नधान्य घेण्यासाठी की पैसा म्हणून या गाई असेल, मेंढ्या असेल, शेळ्या असेल यांचा वापर होत होता. परंतु नंतरच्या काळामध्ये विभाजनाच्या अडचणीमुळे या पशुपैशामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आणि मग तो पशुपैसा जाऊन पुढे वस्तुपैसा अस्तित्वात आलेला आहे. मग आपण मागच्या तासाला एक उदाहरण बघितलं होतं बघा की एका व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे तर दुसऱ्या व्यक्तीकडे शेळी आहे. त्या दुसऱ्या व्यक्तीला गव्हाची गरज आहे परंतु फक्त गव्हाचे अर्धे पोतेच आवश्यक आहे. मग इथं गव्हाचं अर्धं पोतं आपल्याला म्हणजेच बघा एका पोत्याचा अर्धा पोतं आपल्याला करता येईल परंतु मग जिवंत शेळीचे 2 भाग आपल्याला करता येणार नाही. आणि त्यामुळे या विभाजनाच्या अडचणीमुळेच देवाणघेवाणीसाठी पशुपैसा हा अस्तित्वात पुढे टिकला नाही किंवा तो पुढे जाऊन वस्तुपैसा त्यामध्ये अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर की पशुपैसा वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी अडचणीचा ठरू लागल्यामुळे पुढे त्यातूनच वस्तुपैसा हा निर्माण झालेला आहे किंवा अस्तित्वात आलेला आहे. आता वस्तुपैसा की जुन्या काळात बघा किंवा मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या सर्व वस्तू हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होत्या. मग उदाहरणार्थ बघा की मग प्राण्याची कातडी असेल, धान्य असेल, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड किंवा दुर्मिळ वस्तू. दुर्मिळ वस्तू म्हणजे काय, तर ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाही अशा वस्तूंना दुर्मिळ वस्तू असे म्हणतात. मग ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर
देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरले जात होते किंवा विनिमयाचे माध्यम म्हणून या वस्तू वापरल्या जात होत्या. मग आता बघा की या सर्व वस्तू की हवामानाची स्थिती आणि संस्कृती यावर अवलंबून होत्या. मग हवामान स्थिती म्हणजे काय? तर बघा, थंड प्रदेशातील लोक प्राण्याची कातडी व लोकर पैसा म्हणून वापरत होते. तर समुद्रकिनारी राहणारे जे लोक होते तर ते शिंपल्यांचा वापर विनिमयाचे माध्यम म्हणून करत होते. परंतु या ज्या वस्तू होत्या तर त्या वस्तूंची साठवणूक करणं अडचणीचं ठरू लागलं आणि त्यामुळे पुढे त्यातूनच धातू पैसा हा अस्तित्वात आलेला आहे. की बघा, प्राण्याची कातडी जास्त काळापर्यंत, जास्त वर्षापर्यंत आपण साठवून ठेवू शकत नाही. धान्य असेल, शिंपले, पिसे, तर ह्या ज्या वस्तू होत्या त्या साठवणुकीची अडचण निर्माण झाली आणि त्यातूनच पुढे धातू पैसा हा अस्तित्वात आलेला आहे. की असा पैसा की जो काही काळ टिकून राहील, खराब होणार नाही, आणि या संकल्पनेतूनच पुढे धातू पैसा हा अस्तित्वात आलेला आहे. मग बघा, धातू पैसा. मग आता धातू पैसा तयार करताना सोने असेल, चांदी असेल, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादींचा वापर केला जात होता. तसंच बघा की वस्तू पैशामध्ये विविध दोष होते की जसं ते नाशवंत स्वरूप होतं, त्यांना एकजिन्सीपणा नव्हता किंवा एकसारखेपणा नव्हता आणि विभाज्यतेची अडचण होती, त्यांची विभागणी करता येत नव्हती आणि या सर्व अडचणींमुळेच पुढे धातू पैशाचा शोध लागलेला आहे. मग हा धातू पैसा पुढे विनिमयाचं माध्यम म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु बघा की मूल्यवान जेव्हा वस्तू किंवा मूल्यवान जे धातू होते किंवा मग धातूच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे पुढे या धातूच्या पैशाचं सुद्धा पुढे अस्तित्व हे कमी झालेलं आहे आणि त्यातून मग धातूच्या नाण्याचा शोध लागलेला आहे. मग आता धातूची नाणी की बघा, पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे जे राजे होते त्यांची मृदा असलेली एक नाणी ते बनवत असत. आपणही बघा सिरियलमध्ये बघतो की जे राजे वगैरे होते तर त्यांचे स्वतःचे एक चित्र असलेलं किंवा आपल्या स्वतःच्या राज्याचं चित्र असलेले काही नाणे ते चलनात वापरत होते, त्यांच्यानेच ते व्यवहार करत होते. म्हणजेच बघा की धातूच्या नाण्यांची सुरुवात ही राजेशाही व्यवस्थेत झालेली होती आणि त्यानंतर या धातूच्या नाण्यांची निर्मिती ही खाजगी बँक व्यावसायिक करू लागले आणि या नाण्यांवर ते त्यांची मोहर उमटवत असत की ज्या धातूंचे वजन व शुद्धतेचे प्रमाणपत्र असे. मग बघा की काही ठराविक काळानंतर मौद्रिक पद्धत जी होती ती शासनाने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि याचा प्रमुख उद्देश की नाण्यामध्ये एकसारखेपणा आणणे किंवा त्याला कायदेशीर दर्जा देणे हा होता. मग बघा की या नाण्याचे किंवा धातूच्या नाण्याचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण हे केले जाते. मग त्यामध्ये पहिलं आहे प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी. आता मग प्रमाणित नाणी म्हणजे काय? तर प्रमाणित नाणी म्हणजे अशी नाणी ज्यांचे दर्शनी मूल्य म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसतं व अंतर्गत मूल्य की ज्या नाण्यामध्ये मध्ये जे घटक वापरले जातात तर त्याला म्हणतात अंतर्गत मूल्य. तर दर्शनी मूल्य व अंतर्गत मूल्य हे दोन्ही सारखेच असतात. दर्शनी मूल्य त्या नाण्यांचे विनिमय मूल्य दर्शवते, म्हणजेच वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी जे नाण्यांवरती जे मूल्य असतं ते त्यांचं देवाणघेवाणीचं विनिमय मूल्य ठरवलं जातं व जे चलन निर्मिती करणाऱ्या अधिसत्तेने निश्चित केलेले असते व ते मूल्य नाण्यांवर छापलेले असते. म्हणजे जे वरचा दर्शनी भाग आहे तर ते चलननिर्मिती करणाऱ्या ज्या अधिसत्ता आहेत तर त्यांनी निश्चित केलेलं असतं आणि त्यांचं जे मूल्य आहे तर ते नाण्यांवर छापलेलं असतं. आता पण आपण बघतो बघा की 2 रुपये असेल, 5 रुपये असेल, 10 रुपयाचं डॉलर असेल की त्यावर लिहिलेलं असतं की 5 रुपयाचं डॉलर आहे, 10 रुपयाचं आहे. म्हणजे दर्शनी भाग जो आहे तर त्यावर त्या नाण्याचं मूल्य हे छापलेलं असतं. तर अंतर्गत मूल्य म्हणजे काय? तर मग अंतर्गत मूल्य म्हणजे ज्या धातूपासून ते नाणे बनवलेले असतात त्याला अंतर्गत मूल्य असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये सोने असेल, चांदी असेल,
इत्यादी धातूंचा वापर केला जात असेल किंवा इतरही धातूंचा वापर करून ती नाणी बनवण्यात येत असेल त्याला म्हटलं जातं अंतर्गत मूल्य. मग बघा की ब्रिटिश कालखंडात काही दिवस ही प्रमाणित नाणी वापरली जात होती. म्हणजे त्यांच्या व्यवहारांमध्ये किंवा व्यवहार करण्यासाठी हे ब्रिटिश लोक हे नाण्यांचा वापर करत होते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे गोंद नाणी किंवा लाक्षणिक नाणी. आता मग गोंद नाणी किंवा लाक्षणिक नाणी म्हणजे काय की ज्यांचे दर्शनी मूल्य की जे आपल्याला डोळ्याने दिसते त्यांच्या अंतर्गत मूल्यापेक्षा जास्त असते. म्हणजे बघा की गोंद नाणी म्हणजे की ज्यांचे दर्शनी मूल्य हे त्यांच्या अंतर्गत मूल्यापेक्षा अधिक असते. मग ही नाणी जी आहेत तर ती ॲल्युमिनियम असेल, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली असतात. म्हणजे बघा की फक्त जे वरचं दर्शनी मूल्य आहे ते जास्त, परंतु जे अंतर्गत घटक आहे की त्यापासून जे बनवलेले असतात मग ते कमी दर्जाचे जे धातू आहेत मग ॲल्युमिनियम, निकेल यापासून ते बनवलेले असतात. मग बघा की भारताच्या चलनातील सर्व जी नाणी आहेत तर ती नाणी लाक्षणिक किंवा गोंद नाणी आहेत. म्हणजे आपण जेवढे पण चलन वापरतोय तर ते सर्व चलनातील जी नाणी आहेत मग 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयेचा तर ही सर्व लाक्षणिक किंवा गोंद नाणी आहेत. म्हणजेच ही गोंद नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारांसाठी वापरली जातात. म्हणजे बघा 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये तर ही जी नाणी आहेत तर ती आपण अतिशय जो कमी छोटा व्यवहार असतो त्यासाठी आपण वापरत असतो. मग बघा पुढे या गोंद नाण्याच्या वहनेतीच्या किंवा वाहून येण्याच्या अडचणीमुळे पुढे कागदी पैसा अस्तित्वात आला. मग बघा जर मोठे व्यवहार करायचे असेल तर ही गोंद नाणी आपण मोठ्या प्रमाणावर वाहून नेऊ शकत नाही आणि त्यामुळे या अडचणीमुळेच पुढे कागदी पैसा हा अस्तित्वात आलेला आहे. मग बघा कागदी पैसा आता की कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय म्हणून ओळखला जातो. मग कागदी चलनाचे मूळ हे खाजगी बँक व्यावसायिकांनी दिलेल्या ठेव पावत्यांमध्ये आपल्याला आढळून येतं. म्हणजेच बघा कागदी चलन हा धातू पैशाला पर्याय म्हणून ओळखला जातो. तसंच बघा की काळाच्या ओघात चलनी नोटा छापण्याचा एकाधिकार हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झालेला आहे. म्हणजे ज्या आपण नोटा वापरतो तर त्या सर्व नोटा छापण्याचा अधिकार हा मध्यवर्ती बँकेला आहे. तसंच बघा की कागदी चलनामध्ये सरकारने व देशाच्या मध्यवर्ती बँकेने छापलेल्या ज्या कागदी चलनाचा समावेश होतो मग त्यामध्ये 1 रुपयाची चलनी नोट व सर्व प्रकारची जी नाणी आहेत तर ती भारत सरकारकडून तयार केली जातात. तर इतर सर्व ज्या चलनी नोटा आहेत तर त्या रिझर्व्ह बँकेकडून छापले जातात. म्हणजेच 1 रुपयाची चलनी नोट व इतर प्रकारची नाणी जी आहेत तर ती भारत सरकारकडून आणि ज्या इतर सर्व चलनी नोटा आहेत तर त्या रिझर्व्ह बँकेकडून छापले जातात. मग यामध्ये बघा की आपण जो कागदी पैसा वापरतो तर त्याचा उगम कसा झाला किंवा कोणत्या कारणांमुळे झाला किंवा मागचे जे पैसे होते त्यामध्ये कोणत्या अडचणी आल्यामुळे पुढे कागदी पैसा अस्तित्वात असावा अशी इच्छा किंवा भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. तर बघा सुरुवातीला होतं धातू पैसा. मग आता या धातू पैशातील मोठ्या रकमा ह्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची अडचण निर्माण होऊ लागली. मग आता धातू पैसा म्हणजे सोने, चांदी इत्यादी मौल्यवान धातू होते त्यांच्यापासून बनवलेला आणि त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची अडचण यामध्ये निर्माण झालेली होती. आणि त्यामुळेच पुढे की असं चलन असावं की ते सहजपणे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊ शकतो आणि त्यातूनच पुढे मग कागदी पैशाची संकल्पनाही उदयास आलेली आहे. त्यानंतर दुसरं कारण होतं की पैशाच्या मागणीच्या तुलनेने सोने व चांदीचा पुरवठा अत्यंत कमी होता. आता पैशाची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली परंतु त्या मानाने सोने व चांदीचा जो पुरवठा होता तर तो अतिशय कमी होता आणि त्यामुळे सुद्धा बघा की कागदी पैशाचा पुढे शोध लागलेला आहे. सोने चांदी की याच्या खाली
आपल्या भारतामध्ये अतिशय कमी आहेत आणि त्यामुळे बघा की सोने चांदीचा पुरवठा हा आपल्या देशात कमी आहे आणि त्यामुळे बघा की पैशाची मागणी जास्त होती आणि सोने चांदीचा पुरवठा हा अत्यंत कमी होता आणि त्यामुळे सुद्धा बघा पुढे कागदी पैशाचा शोध हा लागलेला आहे. त्यानंतर पुढे कागदी पैसा अस्तित्वात येण्याचं तिसरं कारण की सोने चांदी यापासून जी धातूची नाणी बनवली जात होती, तर या धातूच्या नाण्याची काही काळानंतर झीज होत होती. म्हणजे नाण्यांचं वजन आणि मूल्य त्यामुळे घटत होतं आणि त्यामुळे सुद्धा बघा की कागदी पैशाचा शोध हा पुढे लागलेला आहे. त्यानंतर बघा की 6वा पैशाचा प्रकार आहे की पतपैसा किंवा ज्याला आपण म्हणतो बँक पैसा. मग यामध्ये बघा की मग पतपैसा म्हणजे काय, त्याला बँक पैसा असंही म्हटलं जातं की बँका ज्या आहेत तर त्या लोकांकडून लोकांनी ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा हा निर्माण करत असतात आणि त्याचा वापर हा पतपैसा निर्मितीसाठी करत असतात. मग बघा की हा जो पतपैसा आहे हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश किंवा धनाकर्ष इत्यादीच्या सहाय्याने हस्तांतर करता येते. मग धनादेश म्हणजे चेकच्या सहाय्याने हस्तांतर करता येते. मग हा जो धनादेश आहे किंवा धनाकर्ष आहे तर तो पैशासारखेच कार्य करताना आपल्याला दिसून येतो, परंतु तो पैसा नसतो तर फक्त ठेवी हस्तांतरित करण्याचे एक पतसाधन म्हणून ओळखलं जातं. मग असा जो पतपैसा आहे तो देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मग बघा की आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने पुढे प्लास्टिक पैसा हा अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ATM कार्ड यांचं पुढे अस्तित्व निर्माण झालेलं आहे. मग आहे प्लास्टिक पैसा. तर बघा की आजचं जे आधुनिक जग आहे तर या जगात प्रगत तंत्रज्ञानाने धनादेशाच्या व्यवहारांची जागा म्हणजे चेकची जागा ही संगणकीय हस्तांतरणाने घेतलेली आहे. ती कम्प्युटरच्या सहाय्याने, मोबाईलच्या सहाय्याने आपण पैसे हस्तांतर किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये सहजपणे पाठवू शकतो. मग आज आपण बघतो की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मग या प्लॅस्टिक पैशाच्या वापरामध्ये की बँक खात्याच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचं हस्तांतरण हे केलं जात असतं. मग प्लॅस्टिकचे गाडा आहे त्यांचं हस्तांतरण होत नाही, तर बँकेतील जो पैसा आहे किंवा जी शिल्लक आहे त्यांचंच हस्तांतर हे केलं जात असतं. म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये की प्लॅस्टिक पैशाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आपण बघतो की लहान व्यवहार असेल किंवा मोठे व्यवहार असेल किंवा घरगुती कामं असेल तर ते करण्यासाठी सुद्धा आज प्लॅस्टिक पैशाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. म्हणजे आजच्या व्यवहारांमध्ये प्लॅस्टिक पैसा हा आपली महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येत आहे. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. मग बघा की इलेक्ट्रॉनिक पैसा की आज आपण इलेक्ट्रॉनिक माध्यम बघतो. मग त्यामध्ये असेल मोबाईल फोन, टॅब असेल, स्मार्ट कार्ड असेल, संगणक असेल किंवा आपण मोबाईलचे विविध ॲप बघतो की त्यांच्या सहाय्याने आज इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा पैशाची देवाणघेवाण होताना आपल्याला दिसून येते आणि मोठ्या प्रमाणावर व्यवहार किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहारसुद्धा या इलेक्ट्रॉनिक पैशाच्या सहाय्याने केले जाताना आपल्याला दिसून येत आहे. मग बघा प्लॅस्टिक पैशानंतर आज व्यवहारांमध्ये इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला दिसून येतोय. मग इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणजे ई पैसा होय की जो मोबाईल फोन, टॅब, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादीच्या सहाय्याने एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो. तर बघा की हा जो ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्यानेच हस्तांतरित केले जातात. मग हा जो इलेक्ट्रॉनिक पैसा आहे तर त्याला मध्यवर्ती बँकेचं पाठबळ असतं.
आणि जागतिक व्यवहारांमध्ये, आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर वापरला जात असतो. मग त्यानंतर बघा की अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट हा देखील साठवलेला इलेक्ट्रॉनिक पैशाचा एक प्रकार म्हणून ओळखला जात असतो. तर बघा आज आपण पैशाचे विविध प्रकार बघितले. शेवटी बघा आपल्याला पैशाच्या उत्क्रांतीचं एक चित्र दिलेलं आहे. त्यात बघा सुरुवातीला जर आपण खालून चित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला त्यामध्ये सुरुवातीला पशुपैसा दिलेला आहे की वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी पशुपैसा वापरला जात होता. त्यामध्ये मग शेळ्या असेल, गाई असेल, मेंढ्या असेल यांचा वापर केला जात होता. परंतु त्यामध्ये अडचण निर्माण झाल्या आणि पुढे आलं की शंख शिंपल्यांचा वापर विनिमय माध्यम म्हणून होऊ लागलं, म्हणजेच वस्तू पैशांचा वापर होऊ लागला. त्यानंतर पुढे हा पैसा जाऊन धातू पैसा आला, म्हणजे सोने, चांदी इत्यादीपासून पैसा बनवण्यात आला. आणि त्यानंतरही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आणि पुढे आलं धातूची नाणी. मग धातूच्या नाण्याची वाहून येण्याची अडचण निर्माण झाली आणि त्यातून पुढे आला पुढचा पैसा आला कागदी पैसा. आणि मग कागदी पैसासुद्धा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून येण्यात अडचण निर्माण व्हायला लागली आणि मग त्यातून पुढे आला की पतपैसा, की बघा पुढे चेकचं चित्र आपल्याला दिसतंय. चेकच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात पुढे व्यवहार होऊ लागले, परंतु त्यातही बऱ्याच अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि पुढे आलं प्लॅस्टिक पैसा, की ATM कार्ड किंवा ज्याला आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असं म्हणतो, तर त्याच्या साहाय्याने सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यवहार हे होऊ लागलेले. आणि शेवटी आजच्या आधुनिक काळामध्ये किंवा आज आपण सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर हा व्यवहारांसाठी करताना आपल्याला दिसून येतो किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असतो. मग त्यामध्ये बघा की खरेदी विक्रीसाठी वस्तूंची खरेदी विक्री असेल किंवा मग घरगुती कामं असेल किंवा मग बहुतेक करून सर्वच कामं आज आपण इलेक्ट्रॉनिक पैशाच्या सहाय्याने करताना दिसून येतो आणि व्यवहार आपले सुरळीत होताना दिसून येत आहेत. तर असे हे पैशाचे प्रकार किंवा पैशाची उत्क्रांती, की एका पैशातून दुसऱ्या पैशात शोध लागत गेला आणि आजच्या आधुनिक काळामध्ये आपण नवनवीन तंत्रांचा वापर करून व्यवहार हे पूर्ण करताना दिसून येत आहोत. तर असे हे पैशाचे प्रकार किंवा पैशाची उत्क्रांती आज आपण बघितली. पुढच्या तासाला आपण की पैशाचे कार्य किंवा मग पैसा कोणते कार्य करतो किंवा कोणते काम करतो ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.